नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. तो अनुभव ऐकून खरंच आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि खरंच अंगावरती सुद्धा शहारे येतात की ह्या ताईंचा अनुभव इतका भयानक आहे की त्या ताई सांगतात की माझा मुलगा माझ्यापासून दूर होता, म्हणजे एकदम वेगळा राहायचा, पण त्याचं तरी पण त्याला काय होतंय काय नाही हे मला सगळं कळायचं, कारण आपला तो पोटचा गोळा असतो. त्याचं नोकरीमध्ये कामधंद्यामध्ये कुठंच म्हणजे लक्ष लागत नव्हतं आणि म्हणजे तो पूर्णपणे असं म्हणतात ना की वेड्यासारखं करत होता. तर वेगळं राहून सुद्धा मला त्याची काळजी वाटत होती आणि मी स्वामी समर्थ महाराजांना एकच प्रार्थना केली की स्वामी काही करा पण माझ्या मुलाला सगळं व्यवस्थित होऊ द्या. तो जॉब करतो, त्याच्या जॉबमध्ये लक्ष लागू द्या, त्याने धंदा टाकलेला आहे त्याच्यामध्येही लक्ष लागू द्या, त्याला यश येऊ द्या. तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे, खूप भयानक अनुभव आहे. तर तो शेवटपर्यंत ऐका. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका की जेणेकरून आपल्या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. तर चला मग ताईंच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया. ताई सांगतात की स्वामींच्या सेवेमुळे, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमुळे माझ्या आयुष्याला खूप चांगले वळण मिळाले. म्हणजे मी जर स्वामींची सेवा केलीच नसती तर माझं आयुष्य नक्कीच उद्ध्वस्त झालं असतं. स्वामींच्या सेवेचा मार्ग जर मला मिळाला नसता तर नक्कीच माझ्या आयुष्याचं म्हणजे नष्ट झालं असतं. पण स्वामी समर्थ महाराजांनी कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन माझे डोळे उघडले आणि मला स्वामींच्या सेवेत ओढून घेतलं. त्यामुळे माझ्या आयुष्याला स्वामींच्या सेवेमुळे खूप चांगलं वळण मिळालं. ताई सांगतात की माझा मुलगा माझ्यापासून विभक्त राहत होता, नोकरी कामधंदा काहीच करत नव्हता. मी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला लागल्यापासून त्याच्या वागण्या बोलण्यात आपोआप फरक जाणू लागला. त्याला नोकरी पण लागली. घरात जसजशी सेवा करू लागली तसतसे घरातील वादविवाद, भांडणे, समस्या, अडचणी दूर व्हायला लागल्या. ही सर्व स्वामी समर्थ महाराजांची कृपा आहे. स्वामी सेवेकरी ताई सांगतात की प्रत्येकाने आपल्या जवळच्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन मासिक अंकासाठी नाव नोंदणी नक्की करा. आपल्या आयुष्यातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यात नक्की मिळतील. तर त्या ताई सांगतात की स्वामींच्या सेवेमध्येच मी जर वळाले नसते, मी आले नसते तर आज माझ्या मुलाचं आयुष्य मला नाही वाटत की खूप चांगल्या पद्धतीने चाललेलं असतं किंवा तो चांगल्या मार्गावर म्हणा चांगल्या वळणावर आला असता. असंच तो भरकटत राहिला असता आणि आयुष्यभर मी इकडे तिकडे भटकत राहिली असते. ताई सांगतात की स्वामींची सेवा करायला काहीच लागत नाही हो, काहीच लागत नाही. फक्त लागतं ते स्वतःचं मन खूप निर्मळ लागतं, निस्वार्थी लागतं. स्वामी नेहमी सांगतात की सत्कार्य करणाऱ्या भक्ताची परीक्षा घेत असलं तरी आयुष्यभर त्याची साथ कधीच सोडत नाही आणि दुराचारी दुष्ट माणसाला सर्व काही देत असलं तरी त्याची साथ कधीच देत नाही. तुमचं मन शरण जाणं गरजेचं आहे, केवळ डोकं टेकून आमची कृपा लाभत नाही. खरंच स्वामींच्या या वाक्यातून आपलं मन खूप प्रसन्न होतं आणि आपल्याला काहीतरी मनाला खूप मोटिवेशन देऊन जातं. या स्वामींच्या सेवेमध्ये जो कोणी येतो ना त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. कारण म्हणतात ना, गुरुमाऊली आपल्याला नेहमी सांगतात की दिव्याने दिवा पेटवावा आणि जसं दिव्याने आपण दिवा पेटवतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला सेवेकरी घडवायचे असतात. आणि सेवेकरी कसा घडतो? सेवेकरी घडवणं ही काही पदवी नाही किंवा स्वतःला अहंकार यावा, मीपणा यावा अशी काहीही पदवी नाही. ती स्वतः आणि सेवेकरी होणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि सेवेकरी व्हायला काहीच लागत नाही. फक्त स्वतःचं मन निर्मळ लागतं. दुसऱ्यांचे दुःख दूर करा, स्वामींची जमेल तशी सेवा करा.
काहीच नाही जमलं तर तुम्ही एकदा तरी म्हणजे थोडा वेळ काढून एकदा स्वामींच्या केंद्रासाठी कार्यासाठी हातभार लावून बघा आणि घरी सेवा करून बघा. तुम्हाला घरी कसा अनुभव येतो, घरी सेवा केल्यावर काय अनुभव येतो आणि स्वामींच्या केंद्रात, मठात किंवा कोणत्याही कार्याला जाऊन तिथे हातभार लावा, वेळ द्या, तिथे तुम्हाला काय अनुभव येतो ते सांगा. स्वामींच्या कार्याला जो मनापासून वेळ देतो ना, स्वामी त्याला वेळ देतात, स्वामी त्याचे प्रश्न लवकर सोडवतात. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या कार्यासाठी हातभार लावता, दुसऱ्यांच्या कामासाठी प्रश्न सोडवण्यासाठी वेळ देता, तेव्हा तुमचे प्रश्न स्वामी कधीच ठेवत नाहीत. कारण स्वामींच्या सेवेमध्ये खूप मोठी ताकद आहे. स्वामींची सेवा करणं म्हणजे फक्त ग्रंथ वाचणं नाही, तर तुम्ही दुसऱ्यांचे दुःख दूर करा, दुसऱ्यांच्या अडचणी दूर करा, दुसऱ्यांना मदत करा आणि त्यातून जो काही तुम्हाला एखाद्याचं दुःख जर तुम्ही दूर केलं आणि तो जर तो स्वामींच्या चरणापर्यंत पोहोचला, त्याचं दुःख अडचण जर दूर झाली, तर त्याचंही तुम्हाला त्याचं दुआ, त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो, त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं. कारण त्याचं जे दुःख दूर होऊन त्याच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो, जे समाधान असतं ना, हे तुम्ही स्वामींच्या चरणांपर्यंत नेल्यामुळे आलेलं असतं. आणि हाच आनंद आपल्याला आपल्या दुःखित, अडचणीत जे काही पीडित लोक आहेत त्यांच्यावरती आणायचं आहे. त्यांना जे काही दुःख होतं ते तुम्ही दूर केलेलं असतं आणि अशाच दुःखित लोकांना आपल्याला आनंदित बघायचं आहे. आणि फक्त हे स्वामी समर्थ महाराजच करू शकतात. तुम्ही फक्त त्यांच्या चरणांपर्यंत आणण्याचं काम करा. तिथून पुढचा जो काही प्रवास आहे ते स्वामी बघून घेतील, काय करायचं किंवा काही नाही, त्याचे काय चांगले कर्म आहेत, काय वाईट कर्म आहेत, ते सगळं स्वामींवरती सोडून द्या. फक्त स्वामींच्या चरणांपर्यंत नेण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही त्याला फक्त एकदा सांगून बघा की तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जा, मठात जा, बघ तिथे तुझा प्रश्न सुटतोय की नाही. आणि त्याला जर आता कदाचित असं मनातून वाटलं की बाबा आपल्याला यातून काहीतरी मार्ग मिळेल, तर खरंच खूप मोठी गोष्ट आहे की तुम्हाला त्यातून काहीतरी मार्ग मिळतोय आणि तुम्ही त्याची अडचण दूर करताय. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्ही जर एखादी सेवा करता तर दुसऱ्यांचंही दुःख दूर करा, दुसऱ्यांना मदत करा. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे प्रश्न सोडवता तेव्हा तुमचा एकही प्रश्न स्वामी समर्थ महाराज सोडवत नाहीत. प्रश्न राहिला आता तुम्ही सेवा कोणती करायची, तर स्वामी आपल्याला गुरुमाऊली नेहमी सांगतात की तुम्ही जेव्हा नित्यसेवा करता तेव्हा तुमचा कुठलाच प्रश्न राहत नाही. नित्यसेवा करताना तुम्ही रोज स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः 3 अध्याय वाचायचे आणि 1 माळी जप करायचा. पण तुम्हाला जर ते जमत नसेल तर कमीत कमी तुम्ही स्वामी समर्थ तुम्ही जर 1 माळ आणि क्रमशः 3 अध्याय जरी वाचले तरी चालतील. पण हे चुकू नका, स्वतः अनुभव घेऊन बघा. जर तुमच्या सेवेमध्ये खंडन पडला किंवा तुम्ही काही कारणास्तव तुमची सेवा बंद झाली, तर स्वामी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून येऊन तुमच्या पुढे एखादं संकट टाकतात आणि त्या संकटाच्या माध्यमातून का होईना स्वामी तुमच्याकडून सेवा करून घेतात. हे तितकंच खरं आहे आणि आपली चूक आपल्याला लक्षात आणून देतात की बाबा बघा तुझ्याकडून अशी चूक होत होती, माझी सेवा बंद झाली होती, खंडन पडत होतं. तर स्वामी समर्थ महाराजांची जो कोणी सेवा करतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. खरंच या ताईंच्या मुलाचं कल्याण झालं, आयुष्याचं कल्याण झालं आणि त्यांचा मुलगा आज खूप चांगल्या नोकरीवर जॉब करतो, म्हणजे खूप चांगल्या कंपनीमध्ये जॉब करतो, कामधंद्यात सुद्धा यश येतं. त्यांच्या घरामध्ये जे काही भांडणं व्हायची, अडचणी होत्या, ती सुद्धा पूर्णपणे दूर निघून गेलेली आहेत आणि हे फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमुळेच. त्या ताई फक्त स्वामींची सेवा काय करायच्या की स्वामींची नित्यसेवा असेल, तारक मंत्र असेल किंवा अजून ज्या काही छोट्या मोठ्या सेवा होतात स्वामींच्या, कालभैरव अष्टक असेल, केंद्रामध्ये मठामध्ये आरतीला जाणं असेल, ह्या छोट्या छोट्या सेवा आहेत तेवढंच ताई करायच्या. पण त्या सेवेने सुद्धा खूप फरक पडतो. साधा आरतीला गेलं तरी ती छोटी सेवा नाही, कारण आरतीला हजर राहणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. कारण आरती सगळ्यात म्हणजे म्हणतात ना की आपण एखादी जेव्हा आरती करतो तेव्हा आपल्या आयुष्यातली जी काही दुष्ट, पाप किंवा वाईट कर्म असतात ती हळूहळू कमी होण्यास मदत होते. तर सांगण्याचा माझा उद्देश एवढाच की तुम्ही स्वामींच्या सेवेत कोणी नसेल तर तुम्ही रोज
किंवा महिन्याला एक तरी सेवेकरी घडवा. बघा, तुमच्या हातून जेवढे स्वामी सेवेकरी घडवता येतील तेवढे घडवा, तेवढे पुण्य तुम्ही वाढवा. तुमचा पुण्याचा बॅलन्स वाढवत राहा आणि ज्यावेळी तुमच्यावरती खूप मोठं संकट येईल, अडचणी येतील, त्यावेळेस तो पुण्याचा बॅलन्स आपोआप कमी 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 होत जातो. आणि पापा, तुमच्या हातून जे काही पापा आहे, जे काही वाईट कर्म आहे ती कमी करा. म्हणजे जेवढी तुमच्या हातून तुम्हाला चांगली कर्म करता येतील तेवढी करा. जेवढी दुसऱ्यांबद्दल तुम्हाला चांगला विचार करता येईल तेवढा करा. जेवढे तुम्हाला दुसऱ्यांना मदत करता येईल तेवढी करा. भले समोरचा आपल्याबद्दल कितीही वाईट विचार करू द्या, पण तुम्ही त्याचा विचार करू नका. तुम्ही त्याचा वाईट विचार करूच नका, कारण तुम्ही स्वामी भक्त आहात. आपण कधीच कोणाचा वाईट विचार करणार नाहीत. आपली शिकवणही तशी नाही आहे. कारण जो कोणी तसा वाईट विचार करत असेल तो त्याने स्वतः समजून घ्यायचं की आपण स्वामींचा भक्त आहेत की नाहीत आणि स्वामींचा सेवेकरी आहेत की नाहीत. कारण जो स्वामींचा भक्त असतो, जो स्वामींचा सेवेकरी असतो, तो कधीच दुसऱ्यांचा वाईट विचार करत नाही. कारण त्याला माहिती असतं की आपण जरी आपला जरी विचार वाईट करणारे जरी असले तरी आपले चांगलं करणारे आपले ब्रह्मांड नायक बसलेले आहेत. आपला बाप आपल्या पाठीशी आहे, तर मग आपण घाबरायचं कशाला. त्यामुळे तुमच्या पाठीमागे एवढी मोठी शक्ती आहे ना की तुम्ही कुठलीच गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही आणि कुठलीच गोष्ट तुम्हाला येण्यासारखी सुद्धा नसते असं नाही. सगळ्या गोष्टी शक्य आहेत. तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा, मेहनत करत राहा, कष्ट करत राहा. नक्कीच एक दिवस तुमचाही चांगला येणार म्हणजे येणारच. तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.